उकडीचे मोदक बनवताना काही टिप्स. नंबर 1. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारी पिठी तयार करताना शक्यतो सुवासिक इंद्रायणी तांदूळ वापरावा. त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवून घ्या आणि मग गिरणीतून बारीक दळून आणावी. नंबर 2. मोदक बनवताना लागणारी उकड काढताना जेवढी तुम्ही पिठी घेणार तेवढेच पाणी घ्या, म्हणजेच समप्रमाणात. नंबर 3. मोदकांची उकड पांढरीशुभ्र आणि छान मऊ होण्यासाठी पाण्यामध्ये 1 चमचा तेल किंवा तूप टाकावे आणि 2 चमचा दूध. नंबर 4. मोदकांची पारी करताना भेगा पडू नये म्हणून उकड काढताना पिठीसोबत 1 चमचाभर साबुदाणा पीठ घातलं तर उकड चांगली मिळून येते आणि पारीला भेगा पडणार नाहीत. नंबर 5. उकड काढताना पाणी उकळल्यानंतर पिठी टाकून सतत हलवून घ्यावी. गॅस बंद करून 5 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर गरमागरम पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ घट्ट होऊ शकते. नंबर 6. मोदक करताना लागणारे सारण करण्यासाठी 2 कप पिठी असेल तर 2 कप ओल्या नारळाचा किस आणि 1 कप गूळ हे प्रमाण अचूक आहे. नंबर 7. सारणामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडर फ्रेश तयार केलेलीच घातली तर त्याची चव छान लागते. नंबर 8. मोदक वाफवण्यासाठी ठेवताना मोदकाच्या चाळणीला तेल लावून मोदक ठेवले तर मोदक खाली चिकटणार नाहीत. नंबर 9. उकडीचे मोदक खाताना चिवट लागू नये म्हणून ते वाफवण्याची वेळ 10 मिनिटपेक्षा जास्त नसावी. नंबर 10. 21 मोदक बनवताना 2 कप पीठ, 2 कप पाणी, 1 चमचा तूप, 2 चमचा दूध आणि चवीनुसार मीठ हे प्रमाण वापरू शकता. या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.